नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 32व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. कर्मसन्यास योग म्हणजे गीतेतला 5वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. संन्यास म्हणजे सगळे सोडून देणे, काही क्रिया न करणे असा ह्याचा अर्थ होत नाही. असता तरी सगळ्या गोष्टी सोडून देणे आपल्यासाठी काही शक्य पण नाही. पण मग कर्मयोगातून कर्मसन्यास ह्याच्याजवळ आपण जाऊ शकू का? जाणून घेऊया आजच्या या भागात. यत सांख्यैः प्राप्यते स्थानं तद योगैरपि गम्यते एकं सांख्याञ्च योग्याञ्च यः पश्यति स पश्यति. या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्या व्यक्तींना ज्ञान आणि कर्मयोग हे एकासारखे एक दिसतात ते खरोखरच गोष्टी जशा आहेत तशा पाहतात. अशा व्यक्तींना कर्मसन्यासाने प्राप्त होणारी सर्वोच्च स्थिती ही कर्मयोगाने देखील प्राप्त होते. मागच्या भागात आपण रिनन्सिएशन किंवा त्याग याबद्दल बोलायला सुरुवात केली. त्याग या शब्दाचा अर्थ जाणून तर घेतला, पण शिवाय हे देखील शिकलो की संन्यास सोपे असले तरी ते कर्मसन्यास तेव्हाच होईल जेव्हा अनुभव किंवा एक्सपिरियन्स घेऊन आपण त्याग करू. श्रीकृष्ण अर्जुनाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. संन्यास म्हणजे आपल्याला काही गोष्टी आवडत नाहीत म्हणून आपले कर्तव्य पार पाडणे सोडून देणे असे नाही. तसेच पळवाट काढून एखादे कर्तव्य न करणे म्हणजे संन्यास नाही. मानसिक शैथिल्य किंवा इनर्शिया म्हणजेच मनाचा समतोल किंवा मेंटल इक्विलिब्रियम हा देखील गैरसमज एका व्यक्तीला होऊ शकतो. पण इनर्शिया आणि मेंटल इक्विलिब्रियम या अगदी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखादी क्रिया किंवा ॲक्शन माणसाला आपल्या कर्मांशी जोडत नसते. माणसाची कर्तव्यविषयी असलेली विचारसरणी त्याचे कर्म ठरवते. Man's attitude towards the action decides man's fate, liberation or being bound to one's कर्म. खरा कर्मयोगी म्हणजे ती व्यक्ती जी मन लावून आपले कर्तव्य पार पाडते, कामात एंगेज्ड असते आणि आपल्याला ह्यात काय आवडतं किंवा आवडत नाही ह्याचा विचार करत नाही. अशा प्रकारे काम करणारे म्हणजे कर्मयोगी आणि हेच तर खरे कर्मसन्यासी. ज्ञान आणि कर्म या काही वेगळ्या गोष्टी नाहीत. म्हणजे हे की एखादी गोष्ट माहिती असेल पण त्या गोष्टीचा अनुभव आल्याशिवाय ती गोष्ट समजणे कठीण आहे. उदाहरणार्थ, आपण शाळेत फिजिक्सच्या क्लासमध्ये आर्किमिडीज प्रिन्सिपल नावाच्या संकल्पनेबद्दल शिकलो. नुसतं वाचून हे प्रिन्सिपल समजणे काही सोपे नाही. म्हणून आपले शिक्षक आपल्याला शाळेतल्या लॅबमध्ये घेऊन जाऊन एक एक्सपेरिमेंट करून दाखवतात. एका बीकरमध्ये पाणी असतं, त्यात आपण एक छोटासा दगड टाकतो. त्यामुळे थोडं पाणी बाहेर पडतं. जितकं पाणी बाहेर पडलंय त्या पाण्याचे व्हॉल्यूम आणि दगडाचे व्हॉल्यूम हे सारखे आहे. हेच तर आहे आर्किमिडीज प्रिन्सिपल. एका लॅबमध्ये पुस्तकात लिहिलेले ज्ञान वाचून खरेच बघितले की ज्ञान समजणे सोपे होऊन जाते. हा फरक म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिसमधला फरक. ज्ञान आणि कर्तव्य पार पाडणे हे या थिअरी आणि प्रॅक्टिससारखे आहे. दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा माणूस आत्मज्ञानाच्या जवळ जातो. गोष्टींचा अनुभव माणसाची मदत करतो. एक्सपिरियन्स एड्स मॅन. राईट अंडरस्टँडिंग लीड्स टू राईट डुईंग. हे ज्ञान मिळवून माणूस करू काय शकेल? आपण अध्यात्म याच्या थोडे अजून जवळ जाऊ. आपल्या मनाचे एक प्रकारचे शुद्धीकरण होईल. एका आंब्याच्या झाडाचे उदाहरण घेऊ. पहिल्यांदा या झाडाला मोहोर येतो. काही महिन्यात आपल्याला छोट्या छोट्या कैऱ्या दिसायला लागतात. कैऱ्या मोठ्या होतात पण तरी त्या काही झाडावरून पडत नाहीत. लोणचं, मोरंबा असे खाद्यपदार्थ करायचे असतील तर त्या कैऱ्या तोडायला लागतील. कैरी झाडावर तशीच ठेवली तर त्याचा आंबा होतो. म्हणजेच हे फळ आता पिकलंय. हा पिकलेला आंबा फार काही दिवस झाडावर राहत नाही.
एखाद्या दिवशी तो पडतो. हे निसर्ग चक्र आहे. माणसाचे थोडे असेच आहे. आजूबाजूच्या अनुभवाने माणूस शिकतो. त्याला गोष्टींचे ज्ञान मिळत जाते. या ज्ञानाने तो निर्णय घेऊ शकतो. आपले कर्तव्य पार पाडतो. हे आपल्यासाठी एक प्रकारचे शुद्धीकरण आहे. लाईक द फ्रूट मॅन मॅच्युअर्स अँड गेन्स विजडम. हीच प्रकृती आपल्याला भ्रमण याच्या जवळ नेते. आपले कर्मयोग आपल्याला कर्मसन्यास या संकल्पनेच्या जवळ नेतात. आणि यासाठी आपण काय करायचे? तसे काहीच नाही. फक्त आजूबाजूच्या गोष्टींची जाणीव असली पाहिजे. ऑल मॅन नीड्स टू डू इज टू बी अवेअर. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.